स्मार्ट मीटर विरोधात कोपरगावात जन आक्रोश आंदोलनाला सुरुवात. नागरिकांचा महावितरणाच्या विरोधात संताप. कोपरगाव शहरामध्ये महावितरणाच्या स्मार्ट मीटर योजनेविरोधात कोपरगाव शहरात आज नागरिकांच्या वतीने जन आक्रोश आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. माझा गाव माझा अभिमान या व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन सुरू असून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे. स्मार्ट मीटर योजनेमुळे वाढलेली बिले, रिचार्ज संपल्यानंतर होणारी स्वयंचलित वीज कपात, नागरिकांना व ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या नोटिसा तसेच महावितरणाच्या कारभारातील नागरिकांना होणारी तीव्र नाराजी यावेळी नागरिकांनी व्यक्त केली आहे. आंदोलनकर्त्यांनी स्मार्ट मीटर योजना तत्काळ स्थगिती करावी, बसवण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून जुने मीटर पुन्हा बसवावेत आणि वीज ग्राहकांवरील अन्यायकारक कारवाई थांबवावी अशी मागणी यावेळी केली आहे. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत महावितरण प्रशासनाला निषेध केला असून जीर्ण डीपी, लोंबकळणाऱ्या वीज तारा, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि आवाजावी वीज बिल याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व विनय भगत, विजय जाधव, मयूर आहार, अमित आढाव यांच्यासह कोपरगावातील संतप्त नागरिक करत असून मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. महावितरणाच्या हुकुमशाही विरोधात सुरू असलेल्या या आंदोलनामुळे शहरात मोठी चर्चा रंगली असून प्रशासन यावेळी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. स्मार्ट मीटर विरुद्ध एकीकडे शासन म्हणतं, राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, ऊर्जा मंत्री म्हणतात का स्मार्ट मीटर सक्तीचं नाही, आणि कोपरगाव म्हणजे महाराष्ट्रातील एकमेव वीज वितरण कंपनी म्हणते का याला स्थगिती दिलेली नाहीये. पण नेमकं खरं कोणाचं समजायचं? मुख्यमंत्र्यांचं समजायचं का वीज वितरण कंपनीचं समजायचं? जे मीटर दिलेले ते आवाच्या सव्वा बिल देऊ राहिले, 28 दिवसात येऊ राहिले, काही जणांना 55 दिवसात बिल आलं. माझ्या एका मित्राला घराशेजारी 55 दिवसात 11,300 रुपये बिल आलं. हे मीटरवरून ऑटोमॅटिक कट होतं. जोपर्यंत बिल भरलं जात नाही तोपर्यंत मीटर चालू होत नाही. आणि जर शासन म्हणतंय हे मीटर सक्ती नाही, मग हे कंपल्सरी का करताय? आता मुंबईमध्ये पाहिलं, पुण्यामध्ये पाहिलं, काल कणकवलीला ग्रामपंचायतीने ठराव केले का हे जे स्मार्ट मीटर बसवलेले हे ताबडतोब काढून घेणार आणि जुने मीटर जे होते ते परत जसे तसे बसवले जाणार आहे. मग कोपरगावातल्या अधिकाऱ्यांना असा कोणता डोस दिलेला आहे? हे कोणतं काय दिलेलं आहे का हे स्मार्ट मीटर बसवा? का याच्यात यांना स्मार्ट मीटरमध्ये यांना काही टक्केवारी दिलेली आहे का? आमचा सरळ सरळ आरोप आहे, स्मार्ट मीटर म्हणजे EVM मशीन आहे. जसं मत कोणाला दिलं तर ते तिकडे दुसरीकडे जात होतं, त्या पद्धतीतच हे स्मार्ट मीटर आहे. म्हणजे काही करा, वापरा, नाही तर नका वापरू. हे मीटर 24 तास पळतच राहत नाही. जसं हे यांनी जसे जे ठेकेदार पोसायचे जसे ठरवलेले त्या पद्धतीमध्ये हे मीटरचं चालू झालेलं आहे. हा राज्याचा लोड हा सगळा गोरगरिबाकडून गोळा करायचं चालवलेलं आहे. सरकार पहिले जसे इंग्रज चापकाने मारून पैसे सारा गोळा करत होते त्या पद्धतीमध्ये हे सरकार आम्हाला असं होतं हे पटाणी वसुली टाईप चालू झालेलं आहे काय असं वाटायला लागलेलं आहे. तर आम्ही या धरणे आंदोलनाचा आम्हाला इशारा दिला होता. वारंवार तेच उत्तर डीपीचे आम्ही प्रॉब्लेम सांगितलेले होते सगळे. जर आमदार निधीतून इथं 10 कोटी रुपये आलेले होते, ID स्कीममध्ये आलेले होते. या तारा जशाच्या तशा आहे, अंडरग्राऊंड केबल करण्यात आलेल्या होत्या, त्यासुद्धा काही काढलेलं नाही आहे. तुम्ही आता पाहता काल बेटामध्ये एक गायला करंट बसून गाय गेलेली. याला जबाबदार कोण आहे? वीज कंपनी. त्यांचं अंग काढून झटकून दिली. फक्त मीटर सोडून वायर आणायला लावता, तुम्हाला बॉल तार सगळं हे जर MSCB आणायला लावती, मग वीज वितरण कंपनीची जबाबदारी काय? त्याची व्याख्या काय? आज अनेक ठिकाणच्या डिप्प्या आम्ही वारंवार दिलेले का तो जो बांधव आहे तो आता हे पावसाळ्याचे दिवस आहे, खाली त्याच्यात काटवणी यांनी दाखवलंय का नगरपालिकेला पत्र दिलंय, कुणी दिलंय? MSCBने पत्र दिले. अरे पण त्याचा 2 महिन्यापासून तुम्ही पत्र दिलेलं आहे, त्याची एकही डीपी साफ नाही झालेली, एकही त्याचा हे डीपीला झाकणं नाही बसवण्यात आलेले. तुमचे कामं आहे नुसते ठातूर मातूर उत्तरं लिहून इथं टेबलमध्ये बसून तुमची वसुली 100% वसुली करायचं काम चालू आहे. जोपर्यंत हे स्मार्ट मीटर म्हणजे बाकीच्या शहरामध्ये जसे स्मार्ट मीटर जसे काढण्यात आलेले त्या पद्धतीने जो कोपरगाव शहरातले स्मार्ट मीटर काढण्यात यावे असे आमचं लेखी आश्वासन असलं तर त्यानंतरच हे धरणे आंदोलन थांबवलं, नाही तर तोपर्यंत हे धरणे आंदोलन सुरू राहणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.